पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे आणि मोदीजींच्या आणि देवेंद्रजींच्या विजननुसार येणाऱ्या काळामध्ये मुंबई शहराचा विकास व्हावा, मुंबई शहर सुरक्षित राहावं आणि या मुंबईच्या महानगरपालिकेवरती हिंदुत्वाचा भगवा झेंडा हा फडकावा अशी सर्वांचीच इच्छा आहे. समाजातील सर्व स्तरातील लोकांची इच्छा आहे. तसेच सर्व राजकीय पक्षातील त्यांच्या त्यांच्या कार्यकर्त्यांचीही इच्छा आहे आणि इतर राजकीय पक्षातील सर्व कार्यकर्त्यांची सुद्धा ज्या प्रकारे मुंबई शहराचा विकास घडून आलेला आहे, मला असं वाटतं की एका प्रकारे याला एक समर्थन मोठ्या प्रमाणावरती प्राप्त होत आहे भारतीय जनता पार्टीला आणि संपूर्ण मुंबई शहर हे भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुतीकडे मोठ्या आशा, अपेक्षा आणि आकांक्षांनी येणाऱ्या काळामध्ये पाहत आहे. मुंबई शहराला, मुंबई महानगरपालिकेला भ्रष्टाचार विरहित प्रशासन मिळावं, मुंबई शहराचा विकास व्हावा, मुंबई शहर सुरक्षित राहावं आणि जर कोणी मुंबई शहराचा रंग बदलायचा प्रयत्न करत असेल तर अशा प्रकारच्या सर्व प्रयत्नांना परास्त करण्याचा निर्णय हा तमाम मुंबईकरांनी घेतलेला आहे आणि त्याचाच प्रत्यय आज आपल्याला तेजस्वी घोसाळकर यांच्या प्रवेशाने आपल्याला मिळाले. मात्र उद्धव ठाकरे असे म्हणतायत की ज्या पद्धतीने खरं तर मुंबई आहे ते गुजराती आणि अदानींना कुठेतरी समर्पित करता अशा पद्धतीचं तेजस्वी घोसाळकर या गुजराती आहेत का? त्या मराठीच आहेत आणि त्यामुळे मराठी माणसासाठी माझं उद्धव ठाकरेंना चॅलेंज आहे की मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये 25 वर्ष राज्य करत असताना मुंबईकर आणि मराठी माणसासाठी केलेलं एक काम त्यांनी दाखवावं. आम्ही गेल्या 11 वर्षामध्ये केलेली 10 कामं दाखवतो. मेट्रो असेल, अटल सेतू असेल, कोस्टल रोड असेल किंवा वरळीमध्ये राहणाऱ्या विडडी चाळीतल्या मराठी माणसाला 500 फुटाचं घर असेल किंवा मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त करून देण्याचं काम सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या सरकारने करून दिलं आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं मुंबईकर आणि मराठी माणूस याच्यासाठी गेल्या 11 वर्षामध्ये कोणी काम केलं असेल तर ते भारतीय जनता पार्टीने केलंय, नरेंद्र मोदीजींनी केलंय आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेलं आहे. त्यांच्याकडे आता बोलायला काही राहिलं नाही म्हणून अशा प्रकारचे काहीतरी आरोप ते करत. तेजस्वी घोसाळकर यांचा वॉर्ड क्रमांक 1 आहे. मनसेचा सुद्धा असा आरोप आहे की गुजरात पासून मग ते पालघर असो, नवी मुंबई आणि तिकडचा जो परिसर आहे, मीरा भाईंदर हा संपूर्ण परिसर आहे, तो भाजपमय हळूहळू करून नंतर मुंबई ही गुजरातला देऊ टाकायची असा हा डाव आहे. त्यात आता मुंबईमध्ये तेजस्वी घोसाळकर यांचा वॉर्ड क्रमांक 1 आहे आणि तिथे सुद्धा भाजपनं सुरुंग लावलाय. मला असं वाटतं की त्यांनी काहीतरी नवीन सांगावं. दर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या 6 महिने आधी जी कॅसेट ते वाजवतात तीच कॅसेट आता पुन्हा वाजवत आहेत. त्यामुळे कॅसेट पण जुनी आहे. त्यामुळे किमान कॅसेट तरी नवीन आणावी अशी माझी त्यांना विनंती आहे. आणि दुसरा मुद्दा, ज्यांची मुलं बॉम्बे स्कॉटिशमध्ये शिकली, ज्यांच्या मुलांनी शाळेमध्ये असताना किंवा कॉलेजमध्ये असताना जर्मन आणि फ्रेंच शिकलं, मराठी भाषा ऑप्शन असून सुद्धा फ्रेंच आणि जर्मन शिकले, त्यांच्याकडनं मराठीचे धडे घेण्याची आवश्यकता आम्हाला नाही. दुसरीकडे अमित शहा यांना पुन्हा एकदा अॅनाकोंडा म्हणून 1947च्या नंतर हिंदुस्थानच्या इतिहासामध्ये असंच एक राजकीय उदाहरण आहे की एखादा व्यक्ती मुख्यमंत्री पदावरती बसलेले असताना त्यांचे 90% आमदार हे सत्तेला लाथ मारून, सत्ता धुडकावून त्यांना सोडून जातात आणि हे एकमेव उदाहरण. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.